सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरज देशमुख. हा जनसमुदाय हा माझी विजयाची खात्री आहे. कोण मत देणार नाही. म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित निवडून आणल्यानंतर 2 दिवसात जो माणूस पक्ष सोडतो की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे. आता जनतेने निवडणुकीचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे. कष्ट करत आहे, तो मेहनत करत आहे. वर्षाचं सालाचं एक पीक असते, त्या मालाला त्यांनी उचित दाम द्यावा सरकारने. आणि आम्हाला आर्थिक आजादी मिळाली नाही, हॉटेल पेन्शन 10,000 रुपये मिळालं ना, तर घरातील बेकारी कमी होणार आहे. त्यांचे बूथ असतात, तिथं जाऊन प्रचार करायचा. बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, तिथं 2 शब्द सांगायचे. बसमध्ये त्यांना शब्दहार करणं मला काही मोठं कठीण नाही, अवघड नाही आहे. काही अवघड नाही आहे. जेवढी चाल होत असेल तेवढी चाल करा आणि प्रचार करा. सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरज देशमुख. जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात आपण अनेक गावखेड्यातून आणि खेड्यातील जनतेच्या आणि राजकीय व्यक्तींच्या व राजकीय नेत्यांच्या व राजकीय कार्यकर्त्यांच्या आपण लोकसभे संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत. आज आपल्यासोबत आहेत लोकसभा उमेदवार मनोहरभाऊ कुराडे. त्यांची चिन्ह आहे ग्लास. आज जे कॅन्डिडेट आपल्यासोबत याचं एक व्यक्तिमत्व जर सांगायला जर गेलं, जे गावखेड्यातून जे आपण मुलाखती घेत आहोत, आज आपल्यासोबत आहे लोकसभा कॅन्डिडेट मनोहरभाऊ कुराडे. भाऊ, मला एक सांगा, तुम्ही लोकसभेच्या करिता फॉर्म भरलेला आहे. हां, काय व्हिजन काय आहे लोकसभेच्या संदर्भात? लोकसभेत फॉर्म भरलेला आहे, फॉर्म सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर मला तिथं बनवण्यात आलं. आपलं मी विड्रॉल दिवशी गेलो होतो. विड्रॉल बरेच लोकांनी पक्ष केला की तुम्ही विड्रॉल घ्या म्हणत. म्हटलं विड्रॉल घेण्यासाठी फॉर्म भरलेला आहे मी. माझा फॉर्म सिलेक्ट झाल्यानंतर जिल्ह्यात तुम्ही आता लोकसभेसाठी फॉर्म भरलेला आहे, व्हिजन काय? मी निवडून येणार, लोकसभेत जाणार आणि गोरगरीब अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी लढा. आपला जे प्रश्न आहेत माझे, ते प्रश्न सोडवणार आहेत संसदमधून. आणि हे जनतेवर आहे. माझ्या अमरावती जिल्ह्यातील जेवढी जनता असेल त्या आणि त्या जनतेचे जे 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 प्रश्न आजपर्यंत मी महाराष्ट्र सदनमध्ये दिलेले आहेत, डेप्युटेशन करून आलेले आहेत. प्रधानमंत्री, भारताचे लाडके प्रधानमंत्रीपर्यंत, मोदीजीपर्यंत दिलेले आहेत. त्यांच्याकडून रोडचा प्रस्ताव मी डेप्युटेशन करून आलेला आहे. आणि एवढंच नाही तर सर्वांगीण विकासासाठी गावातून आम सभेमधून बरेचसे प्रश्न मांडलेले आहेत. पूल आणि पाण्याची टंकी आणि गावोगावी आपला जे बस येतात त्या बसमध्ये महिलांची गाठ म्हणून नियुक्ती झाली पाहिजे. कारण की आज भीती निर्माण होत आहे आईवडिलाला, की अरे आमची मुलगी कॉलेजला गेली आली नाही. आणि गाडची नियुक्ती झाल्यानंतर बेरोजगारीला आळा होईल आणि भीतीसुद्धा राहणार नाही. मुलाला सुरक्षा मिळणार आहे बसमध्ये. एवढंच नाही तर हा ब्रॉडगेज झाला पाहिजे. मूर्तिजापूर तो अचलपूर हा ब्रॉड मी सदनमध्ये गेल्यानंतर हा प्रश्न सोडवणार. आणि एवढंच नाही तर बिजलीचे बिल, पाण्याचे बिल 50% माफ झाले पाहिजेत. एवढं कापसाला महागाई निसंगानुसार 21,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे. हे 2018 सालापासून आमची सतत मागणी आहे. रामलीला मैदानामध्ये संपूर्ण राज्याचे लोक हजर असताना त्यामध्ये प्रस्ताव मांडलेला होता आम्ही जाहीर, की आम्हाला कापसाला भाव त्यावेळेस 12,000 रुपये लागत होता. 12,000 ते 13,000 रुपयाची माग होती. परंतु आता सतत 2 वर्षापासून 21,500 रुपये हा कापसाला भाव असावा महागाई निसंगानुसार. कारण बी बियाणाचा खर्च आहे, मजुरांचा खर्च आहे, वाई पेरीचा खर्च आहे. हे किसानाला इतकं महाग पडत आहे की आज तो इतका संकट येतो की असं वाटतं की त्याला फाशी किसानाने घेऊ नये. म्हणून त्याला मालाला कष्ट करत आहे, तो मेहनत करत आहे. वर्षाचं सालाचं एक पीक असते, त्या मालाला त्यांनी उचित दाम द्यावा सरकारने. आणि ते मिळत नाही. आजपर्यंत या सरकारला आम्ही आमच्या मतदारसंघात आमच्या दादानी, वडिलांनी, भाऊ बहीण, वडील, मुलगा मुलगी यांनी मतदान देण्याचं कार्य केलं. आणि हे संसदमध्ये पाठवले, सदनमध्ये उमेदवार पाठवले. आज 3-3, 4-4, 2-2 लाख रुपये पगार घेतात. आम्हाला काय मिळतं? म्हणून आम्हाला आम्ही जे मतदान करतो आम्हाला हॉटेल पेन्शन मिळालं पाहिजे. प्रति हॉटेल पेन्शनला 10,000 रुपये पगार कम से कम मिळाला पाहिजे. तुम्ही आमच्या मताचा पगार तिकडे घेता निवडून गेल्यानंतर 3-3, 4-4 लाख रुपये, तर कमी कमी आज 77 सालापर्यंत आम्हाला आर्थिक आजादी मिळाली नाही, हॉटेल पेन्शन 10,000 रुपये मिळालं तर घरातील बेकारी कमी होणार आहे, देशातील बेकारी कमी होणार आहे. त्याला प्रोत्साहन मिळेल.
खाण्यापिण्यासाठी चांगल्या पद्धत रसी एवढी महाग झालेली आहे, काय करावं काही सुचत नाही. गॅस महाग आहे, डाळ महाग आहे, चावल महाग आहे. आज रसोईमध्ये काय करावं काही सुचत नाही आहे. अशा परिस्थिती आज आर्थिक आजादी शिल्ल्यासारखी झालेली आहे. तिकीट महाग झालेलं आहे. आज दिल्ली सरकार, दिल्लीमध्ये एक महिलाला 0 पैशाचे तिकीट आहे. महाराष्ट्र सरकारने का द्यावं नाही 0 पैशाचे तिकीट, महिलाला अर्ध तिकीट दिलेलं आहे. मग इथंसुद्धा महिलांना तिकीट माफ करण्यात यावं माफ करण्यात यावं. कारण समान कायदा समान आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, हां फॉर्म भरलेला आहे. प्रचाराचं सत्र कसं सुरू आहे तुमचं? प्रचाराचं सूत्र जे आहे माझं सुरू बंधूंनो माझ्या आर्थिक एजेंडानुसार सुरू आहे. येता जता जसं आहे येता जता आज माझ्याकडे जेवढे पैसे आहेत साधारणतः त्याप्रमाणे एस टीनं जायचं, एस टीमध्ये प्रचार करायचा. एस टी खाली जे लोक बसस्टँडवरती उभे असतात त्यांचे बूथ असतात तिथं जाऊन प्रचार करायचा. बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, तिथं 2 शब्द सांगायचे. बसमध्ये त्यांना 2 शब्द मार्गदर्शन करायचे. एवढंच नाही तर बाजारात, आठवडी बाजारात जाऊन, तालुका दर्यापूर, तालुका अंजनगाव अशा आठवडी बाजारात जाऊन मी प्रचार केलेला आहे. आणि माझा एजेंडा जो मी सांगितला त्याप्रमाणे सांगतो आणि दोंडी वाजून मी प्रचार करतो. पैदल प्रचार करतो. पैदल माझं नेतृत्व आहे. तळागाळातलं माझं नेतृत्व आहे. तळागाळातलं नेतृत्व असून सुशिक्षित आहे, शिक्षित आहे आणि इमानदार माझं नेतृत्व आहे. कर्मठ माझं नेतृत्व आहे. म्हणून जिद्द मला संतांनी निर्मित केली आहे. एक संताची ताकद मी पैदल फिरत आहो. माझ्याकडे काही पैसा आडला नाही बंधूंनो. जे मेहनत मी कष्टानं 2 एकरात कमावलं त्यातूनच मी 10वा हिस्सा खर्च करत आहो. त्यातलाच एक पैसा आपला फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यातून काही किरकोळ खर्च माझ्याकडे उरला तर बॅलन्स ते पैसा मी खर्च करत आहो. कोणाला वर्गणी मागितली नाही. अनेक एकीकडे बलाढ्य पक्ष आहेत, काँग्रेस आहे, महाविकास आघाडी आहे, एकीकडे BJP आहे, एकीकडे नवनीत राणासारखा उमेदवार आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव आहेत, तिसरीकडे वंचितचे आनंदराज आंबेडकर आहेत, चौथीकडे प्रहारचे दिनेश बुबा आहे. अशा लोकात प्रचार करणं कसं वाटते? हे जे अशा लोकात प्रचार करणं मला काही मोठं कठीण नाही, अवघड नाही आहे. काही अवघड नाही आहे. जेवढी चाल होत असेल तेवढी चाल करावं आणि प्रचार करावा. यांना करोड रुपये खर्च करू द्या. वेळ चुनाव चालेला तर संघटन करतील आणि 5 वर्ष झगडतील. म्हणजे सत्तेसाठी संघटन करावं हा योग्य प्रश्न आहे, योग्य प्रश्न नाही. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत. आमच्याजवळ आर्थिक भांडवल नसेल तरी आम्ही आमचा आवाज म्हणजे लाऊडस्पीकर, आमचे पाय म्हणजे पैदल मार्ग करून आम्ही घोडदळ पायदल जसं शिवाजी महाराजाचा सैनिक होता त्या पद्धतीनं पायदल करून आम्ही आमचा प्रचार करू शकतो. आवाज उठू शकतो, आवाज बुलंद करू शकतो. आज या करोडपती लोकांना प्रचार करा. यांना करोड रुपये खर्च करू द्या. वेळ चुनाव चालेला तर संघटन करतील आणि 5 वर्ष झगडतील. म्हणजे सत्तेसाठी संघटन करावं हा योग्य प्रश्न आहे, योग्य प्रश्न नाही. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत. आमच्याजवळ आर्थिक भांडवल नसेल तरी आम्ही आमचा आवाज म्हणजे लाऊडस्पीकर, आमचे पाय म्हणजे पैदल मार्ग करून आम्ही घोडदळ पायदल जसं शिवाजी महाराजाचा सैनिक होता त्या पद्धतीनं पायदल करून आम्ही आमचा प्रचार करू शकतो. आवाज उठू शकतो, आवाज बुलंद करू शकतो. आज या करोडपती लोकांना संघटन असो की महाआघाडी असो की और रुलिंग पार्टीचे उमेदवार असो यांच्याकडे पैसा आहे, धनदौलत आहे, करोड रुपयाच्या वर हे खर्च करत आहेत. आम्ही करोड रुपये खर्च करू शकत नाही. बंधू भगिनींनो, मतदार बंधूंनो, यांना करोड रुपये खर्च करू द्या आणि तुम्ही करोडो मतांनी मला संसदमध्ये तुमच्या सेवेसाठी पाठवा आणि सेवा करण्याचा एक मौका द्या. मतदार कसा पाहत आहे? मतदारांचा प्रतिसाद कसा भेटत आहे? आता तुम्ही गाव खेड्यात पैदल जात आहे, मतदार कसा तुम्हाला सपोर्ट करत आहे? मतदार मला सपोर्ट करत आहे. ज्यावेळेस गावगावी पैदल जातो मतदार म्हणत आहेत आपण अपक्ष फॉर्म भरलात फार चांगलं झालं, कोणाला सपोर्ट करू नका, कोणाकडून पैसा घ्यायचा नाही आणि माघार फॉर्म घ्यायचा नाही. बसमधून सर्वप्रथम प्रचार केला, बसमधून प्रतिसाद मिळालेला आहे मला, म्हणून मला शक्तिबळ निर्माण झालेला आहे. तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलेत हे फार आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही पार्टीला सपोर्ट करायचा नाही, कोणाकडून पैसा घ्यायचा नाही, कोणाही पार्टीला मिळायचा नाही. हा सर्वप्रथम मला ST महामंडळातून सपोर्ट मिळालेला आहे, ST प्रवासाकडून सपोर्ट मिळालेला आहे, म्हणून मला बळ आलं आणि फॉर्म मी मागं घेतलेलं नाही. जिंदाबाद. लोकसभा निवडणुकीने निवडणूक आयोगानं तुम्हाला चिन्ह कोणचं दिलं? मला निवडणूक आयोगानं चिन्ह काचाचा ग्लास दिलेला आहे. काचाचा ग्लास, काचाचा ग्लास.
बटन नंबर 24 मिळालेला आहे. बटन नंबर 24 उमेदवाराचे नाव मनोहर कृष्णाजी कुराडे, राहणार लोटवाडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. नाहीत ते हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. काय सांगू शकता? तुमच्या प्रतिस्पर्धीच आहेत त्या, काय सांगू शकता ते? मला माहीत नाही हिंदू आहे का ते प्रचार करतील, त्यांना लोकशाही लोकप्रमाण करत आहेत. हिंदू एजेंडा म्हणजे हिंदू काय झालं काय भारताच्या बाहेरचं झालं का? मी बी हिंदू जाव. हां धर्मसे का आम्ही हिंदू आहे. हिंदू म्हणजे ठीक आहे, हे मुसलमान आहे की कोण आहे की भारताच्या बाहेरचे आहे. आम्ही बी हिंदू आम्ही कोण हिंदू एजेंडा करत असेल तिच्या मतानुसार ज्याला लोकतंत्र दिलेलं आहे, ज्या लोकतंत्रपणा ते करत आहेत करू द्या. आमचं काही म्हणणं नाही त्यांना. आमचं काय त्या हिंदू एजेंड्याबद्दल विरोध नाही आहे. ते त्यांच्याप्रमाणे करत आहेत. मी कोण का काय ब्राह्मण आहे का? मी एक हिंदूच आहो. माझी जात धर्म हिंदूच आहे. मी काही भारताच्या बाहेरचा नाही आहे. हां त्या एजेंड्याबद्दल माझं काय, त्यांच्या एजेंड्याबद्दल ते पाहतील. माझ्या एजेंड्याबद्दल मी पाहणार आहे. मी बी हिंदूच आहो. लोकसभा भारतीय आहो. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक उमेदवार गुडघ्याला बासिंग बांधून प्रचार करत आहे. एकमेव असे उमेदवार आज आपण पाहिलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हा उमेदवार गावखेड्यातून पायवाट करून प्रचार करत आहे. बसमधून, ऑटोमधून आणि जिथं गर्दी दिसेल तिथं हा उमेदवार त्याच्या चिन्हाचा प्रचार करत आहे. मित्रांनो, एकीकडे बलाढ्य शक्ती, एकीकडे पक्ष, एकीकडे राजकीय व्यक्ती आणि अशा रिंगणात हा सर्वसाधारण व्यक्ती मतदार काय कौल देणार हे पाहणं गरजेचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज करिता सूरज देशमुखचा रवी नवलकर, दर्यापूर.